आणि म्हणूनच आपल्याला माहिती असेल तर पॉंडिचेरीच्या आश्रमामध्ये फिजिकल एज्युकेशन म्हणजे शारीरिक शिक्षण याला खूप महत्त्व दिलेलं आढळतं. अगदी आबालवृद्ध मंडळी संध्याकाळच्या वेळेला तिथे प्लेग्राऊंडमध्ये जाऊन शरीर साधना करतात असं आपल्याला दिसतं. माताजींनी फिजिकल कल्चर याला खूप महत्त्व दिलेलं आहे. ते याचसाठी कारण आपलं शरीर घडवत न्यायचं आहे. आत्ता ते साधन आहे पण ते अपरिपूर्ण साधन आहे. ते साधन परिपूर्ण करायचं आहे आणि याच्यासाठी मग मिताहार असेल, योग्य निद्रा असेल, पुरेसा व्यायाम असेल, पुरेसं शरीराचं चलनवलन असेल, या सगळ्या गोष्टी फिजिकल कल्चरचा भाग येतात. आपल्या ज्या उपजत क्रिया आहेत, शारीरिक क्रिया, त्या शारीरिक क्रियांवर नियंत्रण मिळवणं हा फिजिकल कल्चरचा एक भाग आहे. दुसरा घटक म्हणजे आपल्या शरीराची जी विविधांग आहेत त्या विविधांगांचा सुयोग्य विकास करणं हाही फिजिकल कल्चरचा भाग आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या शरीरामध्ये जर कुठे काही उणीव असेल, कमतरता असेल, एखादं व्यंग असेल तर त्याच्यावर मात करणं आणि ते विकसित करत नेणं, परिपूर्ण करत नेणं, याही गोष्टीचा समावेश फिजिकल कल्चरमध्ये माताजींनी केलेला आहे. तेव्हा शरीराचा साधन म्हणून वापर करताना या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत.